नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे, चल आपण कॉफी घेऊयात. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. वैदेही कमालीची बेचैन झाली होती. अचानक सौरभचा ईमेल वाचून, तोही 10 वर्षांनी प्रथमच आलेला ईमेल बघून ती अंतर्बाह्य ढवळून निघाली होती. तिला न जुमानता तिचं मन सौरभचाच विचार करत होतं. का का तो तिला अचानक सोडून गेला होता? न कळवता, न सांगता, पार नाहीसाच झाला होता. मारे म्हणायचा, मी तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणू शकत नाही, पण जीव देईन तुझ्यासाठी. पण नाही, जीव तरी कसा देऊ? माझा जीव तर तुझ्यात वसलाय ना. हसून वैदेही म्हणायची, खोटारडा कुठला, अन भित्रा सुद्धा. आज इतक्या वर्षांनी हे सगळं आठवल्यावरही वैदेहीच्या चेहऱ्यावर हास्य उमललं होतं. पण दुसऱ्या क्षणी त्याने केलेल्या विश्वासघाताची आठवण येऊन तिचा चेहरा रागाने लाल लाल झाला. पुन्हा प्रश्नांचा तोच गुंता. तो मुळात तिला सोडून गेलाच का? अन गेलाच होता तर आज ईमेल कशाला केला? वैदेहीने मेल पुन्हा वाचला. फक्त 2 ओळी लिहिल्या होत्या सौरभने. आय एम कमिंग टू सिंगापूर टुमारो. प्लीज कम अँड सी मी. विल अपडेट यू द टाइम. प्लीज गिव्ह मी युअर नंबर. विल कॉल यू. वैदेहीला कळेना त्याला नंबर द्यावा की न द्यावा. इतक्या वर्षानंतर त्याला भेटणं योग्य ठरेल की अयोग्य. आज मारे ईमेल करतोय, पण 10 वर्षात भेटायची एकदाही इच्छा झाली नाही. मी जिवंत आहे की मेले याची चौकशीही करावीशी वाटली नाही. आता परत यायचं काय कारण असेल? प्रश्न अन प्रश्न, पण उत्तर एकाचंही नाही. पण शेवटी तिने त्याला आपला नंबर पाठवून दिला. खुर्चीवर बसल्या बसल्या तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली. 10 वर्षापूर्वी फोम द शॉपिंग मॉल समोर ऑर्चर्ड रोडवर वैदेहीला कुणा कारवाल्यानं ठोकरलं होतं. तो बेधडक निघून गेला. रस्त्यावर पडलेली वैदेही हेल्प हेल्प म्हणून ओरडत होती, पण त्या गर्दीतला एकही सिंगापुरी तिच्या मदतीला येत नव्हता. कुणीतरी पोलिसांच्या हेल्पलाईनला फोन केला. वैदेहीच्या पायाला झालेल्या जखमेतून भडाभडा रक्त वाहत होतं. वेदनेने ती तळमळत होती. ट्रॅफिक जाम झाला होता. त्याच जाममध्ये सौरभही अडकलेला. एक भारतीय मुलगी बघून तो मात्र पटकन गाडीतून उतरला. वैदेहीला उचलून आपल्या ब्रँड न्यू स्पोर्ट्स कारमध्ये ठेवली आणि तडक हॉस्पिटल गाठलं. एव्हाना वैदेहीची शुद्ध हरपत आली. कुणीतरी उचललंय. त्याच्या अंगात लेमन येल्लो रंगाचं टी शर्ट आहे. एवढंच तिला अंधुकसं कळलं आणि ती बेशुद्ध झाली. परदेशात तर नियम आणखी वेगवेगळे असतात. पोलिसांनी सौरभला भरपूर पिडलं. एक भारतीय मुलगी, या पलीकडे त्याला वैदेहीची काहीही माहिती नव्हती. त्यानेही केवळ भारतीय असण्याचं कर्तव्य पार पाडलं होतं. 4-5 तासांनी जेव्हा वैदेही शुद्धीवर आली, तेव्हा तो तिथेच तिच्या बेडजवळ बसलेला तिला दिसला. वैदेहीच्या एका पायाला जखम झाली होती. दुसरा पाय फ्रॅक्चर झाला होता. मोबाईलही तुटला होता. सौरभ ती शुद्धीवर कधी येते याचीच वाट बघत होता. तिच्या घरी या अपघाताची बातमी पोहोचायला हवी होती. डोळे उघडल्यावर एकूण परिस्थितीचं आकलन व्हायला थोडा वेळ लागला. त्यावेळी तिने त्याच्याकडे नीट बघितलं. दिसायला साधासाच होता, पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. कदाचित त्याचं निर्मळ हृदय आणि माणुसकीची जाण, त्यामुळेच त्याने वैदेहीला इस्पितळात आणलं होतं. ती शुद्धीवर आल्याचं लक्षात येताच तो म्हणाला, बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात. मी काळजीत होतो, अजून किती वेळ इथे बसून राहावं लागेल म्हणून. मी सौरभ. वैदेही काहीच बोलली नाही. त्याने तिच्या घरच्यांपैकी कुणाचा तरी नंबर मागितला. तिने आईचा फोन नंबर दिला. त्याने ताबडतोब त्या नंबरवर वैदेहीच्या अपघाताची व तिला कुठे ॲडमिट केलंय त्या इस्पितळाची सगळी माहिती दिली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. जाताना बाय पण केलं नाही. वैदेहीने त्याचं नाव खडूस ठेवलं. वैदेहीचे आईबाबा इस्पितळात आले. वैदेहीने त्यांना सगळी हकीकत सांगितली. तो कोण, कुठला, काहीच तिला ठाऊक नव्हतं. त्याने स्वतःचा मोबाईल नंबर तिला दिला नव्हता की तिच्याकडून तिचा नंबर घेतला नव्हता. त्यामुळे आता भेटण्याची शक्यताच नव्हती. 3-4 दिवस इस्पितळामध्ये काढल्यावर तिला घरी पाठवण्यात आलं. अजून 15 दिवस बाहेर जाता येणार नव्हतं. तिने मैत्रिणीला ऑफिसमधून रजा घ्यायची म्हणून फोन करायचा म्हटलं, तर मोबाईल होता कुठे? तिला आठवलं, तो सौरभच्या हातात बघितला होता. तो जाताना तिला द्यायला विसरला की मुद्दामच दिला नाही. झालं, आता सगळे कॉन्टॅक्ट नंबर्स गेले. तिला एकदम आठवलं. त्याने स्वतःच्या मोबाईलवरून आईला फोन केला होता. आईच्या मोबाईलमध्ये कॉल्स चेक केले आणि त्याचा नंबर सापडला. तिने ताबडतोब फोन लावला आणि आपली ओळख देत
तिचा मोबाईल परत करण्याची विनंती केली. तो म्हणाला, मोबाईल मी परत करणारच आहे, पण असा फुकटाफाकटी नाही. मला जेवण पाहिजे. उद्या संध्याकाळी येतो. पत्ता सांगा. बापरे, घरी येणार? हक्काने जेवायला? काय माणूस आहे. पण मोबाईल तर हवाच होता. मुकाट पत्ता सांगितला. दुसऱ्या दिवशी दस्तूर खुद्द सौरभ महाशय दारात हजर होते. आल्या आल्या सर्वांना आपली ओळख करून दिली. सर्वांशी ओळख करून घेतली. आल्या आल्या मोकळेपणाने वागून घरात असा काही रमला जणू फार वर्षापासूनची ओळख असावी. वैदेहीला हे सगळं विचित्रच वाटत होतं आणि आवडतही होतं. आई, बाबा, धाकटी भावंड सर्वांनाच तो आवडला. मुख्य म्हणजे त्याने वेळेवर केलेल्या मदतीमुळेच वैदेही सुखरूप हाती लागली होती. त्याच्या व्यक्तिमत्वात एक गोडवा होता. त्याचं बोलघेवडेपण हे त्याच्या निर्मळ मनाचं प्रतीक होतं. सिंगापूरमध्ये तो एकटाच राहत होता. एका कार डिस्ट्रीब्युशन कंपनीत नोकरी करत होता. त्यामुळेच त्याला रोज नवी कार टेस्ट ड्राईव्हसाठी मिळत होती. ज्या दिवशी त्याने वैदेहीला मदत केली होती त्यावेळीही तो नवीन स्पोर्ट्स कारच्या टेस्ट ड्राईव्हरच होता. त्याचे आईवडील भारतात असतात. हळूहळू तो घरच्यांसारखाच झाला. थोडा हट्टी होता, पण भाबडाही होता. हवं तेच करायचा, पण ते करण्यामागची भूमिका खूप छान समजावून सांगत असे. स्वतःच्या नकळत वेदही त्यात गुंतत चालली होती. तिला कळलं होतं. सौरभच्या मनात तिच्यासाठी खास स्थान होतं. सौरभच्या ऑफिसच्या जवळपास आर्चर्ड रोडला वैदेहीचंही ऑफिस होतं. 15 दिवसांनी वैदेही ऑफिसला जाऊ लागली. तिची नेण्या आणण्याची जबाबदारी सौरभने स्वतःहून स्वीकारली. कारण अजून पायाचं फ्रॅक्चर दुरुस्त झालेलं नव्हतं. आईबाबांना त्याच्या या मदतीचं कौतुक वाटलं, कृतज्ञताही वाटली. सौरभची ओळख होऊन 6 महिने झाले होते. तिचा 22वा वाढदिवस होता. त्याच दिवशी सौरभने तिला प्रपोज केलं होतं. त्याची प्रपोज करण्याची पद्धतही आगळीवेगळी होती. बहुतेक लोक आपल्या प्रेयसीला पुष्पगुच्छ, अंगठी, नेकलेस किंवा घड्याळ अथवा चॉकलेट देत प्रपोज करतात. सौरभने कारचं एक नवीन अगदी सुबक असं मॉडेल तिच्या हातात ठेवलं होतं. पुढल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास तू माझ्याबरोबर करशील? त्याच्या डोळ्यातून, त्याच्या देहबोलीतून तिच्याविषयीचं प्रेम तिला दिसत होतं. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात बघत परत तोच प्रश्न केला. वैदेहीचं हृदय जोराजोरात धडधड करत होतं. त्या क्षणी तिला काहीच बोलणं सुधरेना. त्याच्यापासून दूर होत तिने म्हटलं, मलाही तुला काही सांगायचंय. उद्या तू बरोबर 5 वाजता गार्डन बाय द वे मध्ये भेट. ती संपूर्ण रात्र वैदेहीला झोप लागली नाही. सौरभ, त्याने प्रपोज करणं, अजून तिला पुढलं शिक्षणही घ्यायचं आहे. नोकरी, करिअर, खूप काही करायचे. अजून वयही फक्त 22 वर्षाचं आहे. सौरभ अजून तसा लहान, म्हणजे 25 वर्षाचाच आहे. पण ती त्याच्या अखंड प्रेमात आहे. तिला त्याच्याबरोबरच पुढचं सर्व आयुष्य घालवायचं आहे. पण अजून थोडा वेळ हवाय तिला. खरं तर कधीपासून हे सगळं तिला सौरभला सांगायचं होतं, पण तेच नेमकं सांगता आलं नव्हतं. बरोबर सायंकाळी 5 वाजता ती गार्डन बाय द वेला पोहोचली. सौरभ आलेला नव्हता. तिने त्याचा फोन लावला. तो स्विच ऑफ आला. ती त्याची वाट बघत तिथेच थांबली. अर्ध्या तासाने फोन केला तरीही ऑफ. वैदेहीला काय करावं कळेना. प्रथम तिला राग आला. सौरभ असा बेजबाबदारपणे कसा वागू शकतो. 8 वाजायला आले अन फोन लागेना. तेव्हा मात्र तिच्या मनात शंका कुशंकांनी थैमान मांडलं. काय झालं असावं? ती रडकुंडीला आली. फोन लागलाच नाही आणि त्यानंतर कधीच सौरभचा फोन आला नाही. 2 वर्ष वैदेही त्याच्या फोनची, त्याची वाट बघत होती. शेवटी आईबाबांनी तिच्यासाठी पसंत केलेल्या मुलाशी, आदित्यशी ती विवाहबद्ध झाली. त्याची स्वतःची ऑडिटिंग फर्म होती. आईवडिलांसह तो सिंगापूरमध्येच राहत होता. लग्नानंतरही सौरभला विसरायला तिला फार वेळ लागला. कधी ना कधी कशावरून त्याची आठवण यायचीच. आता कुठे जरा ती सावरली होती. तोवर तो असा अचानक आलाय. आता काय हवंय त्याला? विचारांच्या गुंत्यात हरवलेली वैदेही फोनच्या घंटेने दचकून भानावर आली. नंबर माहितीचा नव्हता. हृदय जोरात धडधडू लागलं. सौरभचाच असावा. भावना अनावर झाल्या. फोन उचलून हॅलो म्हटलं. पलीकडे सौरभच होता. त्याने विचारलं, इज दॅट वैदेही? त्याच्या आवाजाने ती मोहरली. अंगवर झिंझिण्या उठल्या. स्वतःला संयमित करून तिने म्हटलं, या, धिस इज वैदेही. मुद्दामसनं ओळखल्याचं नाटक करत म्हणाली, मे आय नो हू स्पीकिंग? कमाल करतेस, मला ओळखलं नाहीस? अगं मी सौरभ. तो नेहमीच्या स्टाईलने बोलला. ओ, उद्या संध्याकाळी 5 वाजता
मरीना वे सँड्स हॉटेलच्या रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये भेटायला येशील प्लीज? काही क्षण विचार करून वेदही उत्तरली, हो, तुला भेटायचंय मला. उद्या 5 वाजता येते मी. तिने फोन कट केला. या क्षणी जरा संभाषण वाढलं असतं तर तिचा सगळा राग, सगळा संताप सौरभवर कोसळला असता. तिच्या मनात उठलेल्या वादळांची कल्पना कुणी करूच शकणार नाही. तिच्या मनात सौरभविषयी प्रेम होतं की राग? त्याला भेटायला ती उत्सुक होती की भेट तिला टाळायची होती? कदाचित दोन्ही असेल. तिचं तिलाच काही कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती बाहेर जाण्यासाठी आवरत असताना आदित्यने तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, कुठे निघालीस? सौरभ आलाय सिंगापूरला. त्याची इच्छा आहे मला भेटायची. वैदेहीने सांगितलं. जाऊ की नको? तिने आदित्यलाच प्रश्न केला. जा ना, जाऊ नी. रात्रीचं जेवण आपण घरीच एकत्र घेऊयात, आदित्यने म्हटलं. आदित्य सौरभविषयी ऐकून होता. वैदेहीला त्याने संकटात केलेली मदत, त्याचा आनंदी स्वभाव, आर्जवी बोलणं. वैदेहीच्या माहेरी तो सर्वांचा लाडका होता, हेही आदित्यला ठाऊक होतं. त्यामुळे सौरभला भेटणं यात त्याला काहीच वावगं वाटलं नाही. फिकट जांभळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये वैदेही सुरेख दिसत होती. तिचे लांब सडक केस तिने मोकळे सोडले होते. सौरभला आवडणाराच मेकअप तिने केला होता. हे सगळं तिने मुद्दाम केलं नव्हतं, अभावितपणेच घडलं होतं. आणि मग तिला स्वतःचाच राग आला. का ती सगळं सौरभला आवडणारच करते? सौरभ तिच्या आयुष्यात इतका खोलवर रुतला होता हे तिला जाणवलं. त्याच्यात असं गुंतून चालणार नाही हे तिला कळत होतं. पण वेडं मन तिच्या ताब्यातच नव्हतं. बरोबर 5 वाजता ती मरीना बाय सँड्सच्या रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. सौरभ तिच्या आधीच येऊन बसला होता. तिला बघताच तो खुर्चीतून उठला आणि त्याने वैदेहीची गळाभेट घेतली. सो नाईस टू सी यू आफ्टर अ डिकेड. यू आर लुकिंग गॉर्जियस. वैदेही अजूनही विचारातच होती, पण हसून म्हणाली, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. आय एम अ सरप्राईज टू सी यू ॲक्च्युली. सौरभला कळलं तिला काय म्हणायचे ते. त्याने म्हटलं, तू मला क्षमा केली नाहीस, कारण मी त्या दिवशी कबूल करूनही तुला भेटलो नाही. पण नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेतल्यावर तुझा राग आणि गैरसमजही दूर होईल. 10 वर्ष म्हणजे अगदी लहानसा काळ नाही. काय घडलं होतं तेव्हा? एक दीर्घ श्वास घेत सौरभने सांगायला सुरुवात केली. ज्या दिवशी मी तुला भेटायला येणार होतो त्याच दिवशी आमच्या कंपनीच्या बॉसला पोलिसांनी पकडून नेलं. स्मगलिंग करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. टॉप लेवल मॅनेजरलाही रिमांडवर ठेवलं होतं. आमचे फोन, आमचे अकाउंट सगळं सील करून टाकलं होतं. 3 दिवस सतत विचारपूस चालली होती आणि नंतर कित्येक महिने आम्ही तुरुंगात होतो. 2 वर्ष केस चालली. आम्ही खरं तर अगदी निरपराध होतो, पण तुरुंगात खितपत पडावं लागलं. शेवटी एकदाचे आम्ही निरपराध आहोत हे सिद्ध झालं, पण आम्हाला इथून लगेच डिपॉर्ट केलं गेलं. ते दिवस कसे काढले आमचं आम्हाला ठाऊक. आजही आठवण आली की घशाला कोरड पडते. जेव्हा मी भारतात मुंबईला पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, मोबाईल नव्हता, कुणाचेही कॉन्टॅक्ट नंबर्स नव्हते. घरी गेलो तेव्हा आई फार सिरियस असल्याचं कळलं. माझा फोन बंद असल्यामुळे घरचे लोक मला कळवूच शकले नव्हते. तिथली परिस्थिती अशी काही विचित्र होती की मी काहीच बोललो नाही. आईने माझ्यासाठी मुलगी बघून ठेवली होती. मरण्यापूर्वी आईला माझं लग्न झालेलं बघायचं होतं. घरीच भटजी बोलावून लग्न लागलं आणि दुसऱ्याच दिवशी आई देवाघरी गेली. माझी पत्नी फार चांगली निघाली. तिने मला समजून घेतलं. माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे माझं पोलीस रेकॉर्ड खराब झालं होतं. तिच्या वडिलांनी स्वतःचे सोर्सेस वापरून मला पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचं बळ दिलं. खरं सांगतो वैदेही, गेल्या 10 वर्षात मी सतत तुझी आठवण काढत होतो, पण तुला भेटायला मला जमत नव्हतं. तुझ्या मनातला राग, माझ्याविषयीचा गैरसमज किलमिश दूर व्हायला हवं असं फार फार वाटायचं. म्हणूनच आज तुझ्याशी सगळं बोललो. तू भेटायला आलीस यात सगळं भरून पावलं. मी तुझा विश्वासघात केला नाही, फक्त दैवाने आपल्याला एकमेकांपासून दूर केलं एवढंच समजून घे. सौरभने दिलगिरीच्या आवाजात म्हटले. वैदेहीने नुसतीच मान डोलावली. तू त्या दिवशी मला काय सांगणार होतीस? सौरभने विचारलं. आज सांगून टाक. त्या गोष्टीचं आता काहीच महत्त्व नाही. चल आपण कॉफी घेऊयात, मोकळेपणाने हसून वैदेहीने म्हटलं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.